नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रायमेट्स, इव्होल्युशनरी ट्रेंड आणि प्रायमेट टॅक्झॉनॉमी याच्याविषयी अभ्यास करायचा आहे. म्हणजे प्रायमेट्सची असणारी वैशिष्ट्य, त्यांचा इव्होल्युशनरी ट्रेंड आणि त्या प्रायमेटची टॅक्झॉनॉमी याविषयी अभ्यास करायचा आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण टॅक्झॉनॉमी म्हणजे काय हे समजून घेऊ. तर टॅक्झॉनॉमी म्हणजे आपण जे प्राण्यांचं वर्गीकरण किंगडम, फायलम, सब फायलम, त्याच्यानंतर क्लास, सब क्लास असं वर्गीकरण करतो, या सगळ्या वर्गीकरणालाच आपण टॅक्झॉनॉमी असं म्हणतो. तर द ऑर्डर प्रायमेट्स बिलॉंग्स टू किंगडम ॲनिमेलिया, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास ॲनिमेलिया आणि सब क्लास युथेरिया. तर हे पहिलं वाक्य इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे मी, कारण मोस्ट ऑफ द स्टुडंट्स बायोलॉजी बॅकग्राऊंडचे असतील, त्याच्यामुळे हे इंग्लिशमधून समजणं थोडं सोपं जातं. मराठीमधले नावं थोडे अवघड जातात. तर आपण एक्झाममध्ये आपण इंग्लिश नावं पण देवनागरी लिपीमध्ये लिहू शकतो आता. त्याच्यामुळं आपण काय बघितलं तर प्रायमेटची टॅक्झॉनॉमी बघितली, म्हणजे प्रायमेटचं डिव्हिजन कसं झालं आहे. तर प्रायमेटचं डिव्हिजन होताना सगळ्यात पहिल्यांदा प्रायमेटची किंगडम ॲनिमेलिया, फायलम कॉर्डाटा, सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास ॲनिमेलिया, सब क्लास युथेरिया. तर याचे हे एक्झाममध्ये लिहिताना आडव्या ओळींमध्ये नाही लिहायचं, तर हे असं उभ्या फॉर्ममध्ये लिहायचं. तर काय पाहिलं आपण, किंगडम ॲनिमेलिया अशा एकूण 5 किंगडम असतात. त्याच्यानंतर फायलम कॉर्डाटा अशा एकूण 10 फायलम असतात. ते GSच्या पेपरसाठी महत्त्वाचं आहे, ते इथे महत्त्वाचं नाही. सब फायलम वर्टिब्रेटा, क्लास मॅमेलिया, सब क्लास युथेरिया आणि ऑर्डर प्रायमेट. हे झालं प्रायमेटचं वर्गीकरण. तर त्याच्यानंतर आता या ऑर्डर प्रायमेट्सचं अजून खाली डिव्हिजन आहे. तर त्याच्यामध्ये काय येणार, ऑर्डर, सब ऑर्डर, इन्फ्रा ऑर्डर, सुपर फॅमिली, त्याच्यानंतर फॅमिली आणि सब फॅमिली, असं आपल्याला प्रायमेटचं डिव्हिजन पाहायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ऑर्डर कुठली, तर ऑर्डर आहे प्रायमेट. त्या ऑर्डर प्रायमेटमध्ये 2 सब ऑर्डर आहेत, सब ऑर्डर प्रॉसिमी आणि सब ऑर्डर अँथ्रोपॉइडा. तर आपल्याला माणसासंबंधी जे पाहायचं आहे वर्गीकरण, ते सब ऑर्डर अँथ्रोपॉइडामध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला सब ऑर्डर प्रॉसिमी समजून घ्यायचे. त्याचे फक्त एक्झाम्पल्स आणि त्याचे कसं डिव्हिजन आहे फक्त लक्षात ठेवायचे. पण जे आपण सब ऑर्डर अँथ्रोपॉइडा अभ्यासणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला त्याचं एकूण डिटेलमध्ये अभ्यासावं लागणार, कारण ते माणसाशी संबंधित आहे. तर ऑर्डर प्रायमेट झाली, सब ऑर्डर प्रॉसिमी आणि अँथ्रोपॉइडा झाले. तर त्याच्यामध्ये आपण आता सगळ्यात पहिल्यांदा सब ऑर्डर प्रॉसिमी पाहू. तर त्याच्यामध्ये इन्फ्रा ऑर्डर 3 आहेत. इन्फ्रा ऑर्डर लेम्युरिफॉर्म्स, लॉरिसिफॉर्म्स आणि टार्सिफॉर्म्स, या 3 इन्फ्रा ऑर्डर आहेत. त्याच्यानंतर या 3 इन्फ्रा ऑर्डरच्या प्रत्येकी एक सुपर फॅमिली आहे. सुपर फॅमिली लेम्युरॉइडिए, लॉरिसॉइडिए आणि टॉर्सॉइडिए. याच्या स्पेलिंग व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, कारण सब फॅमिलीची DEA आहे आणि फॅमिलीचे DAE आहे. एवढा मायन्यूट डिफरन्स आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तर सुपर फॅमिली झाल्या. त्याच्यानंतर आता या सुपर फॅमिलीच्या फॅमिलीज. तर सुपर फॅमिली लेम्युरॉइडिएची फॅमिली काय, तर फॅमिली आहेत आयनॉरिडे, डाउबेनटोनिडे आणि लेम्युरिडे. त्यांचे एक्झाम्पल्स, आयनॉरिडेचे आयनोरी, डाउबेनटोनिडेचे आय आणि लेम्युरिडेची नंतर सब फॅमिली आहे लेम्युरिने आणि त्याचं एक्झाम्पल आहे लेमुर्स. हे कशाविषयी पाहिलं आपण, हे पाहिलं सुपर फॅमिली लेम्युरॉइडे, त्याच्यानंतर त्याची फॅमिली पाहिली आणि त्याच्यानंतर आपण त्याची सब फॅमिली पण पाहिली. त्याच्यानंतर आता सुपर फॅमिली लॉरिसॉइडिएची फॅमिली आहे लोनिसॉइडी आणि सुपर फॅमिली टॉर्सॉइडिएची फॅमिली आहे टार्सिडे आणि त्याचं एक्झाम्पल आहे टार्सिरस. तर फॅमिली आता लॉन्सॉइडे, याचे सब फॅमिली आहे लॉर्सिने आणि गॅलँगॅने. तर लॉर्सिनेचं एक्झाम्पल आहे लॉरिसेस आणि गॅलँगॅनेचं एक्झाम्पल आहे बश बेबीज. तर या हे जे सगळं डिस्ट्रीब्युशन आहे ते व्यवस्थित लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला हा चार्ट एक 4 ते 5 वेळेस काढून बघावं लागेल आणि रिवाईज करावं लागेल. व्यवस्थित लक्षात राहून जाईल, एवढा काही अवघड नाही. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत आर्बोरियल वे ऑफ लाईफ.
तर प्रायमेट्स गणातील जे प्राणी आहेत ते मुख्यतः झाडांवर राहणारे म्हणजे अर्बोरियल असतात. तर अर्बोरियलचा अर्थ झाडावर राहणे. तर आता त्याचं एक्झाम्पल पाहता बघा, आता एक माणूस असतो, माणूस, मासा आणि उंदीर असतो, हे सोबत चालले. तर उंदीर कधी खुश होणार? त्याला बीळ बनवण्यासाठी त्याच्या जमीन दिसली तर तो खुश होणार. मासा पाणी पण खुश होणार, पण माणूस वनस्पती पण खुश होणार. तर माणूस वनस्पती पण का खुश होतो? कारण तो अर्बोरियल आहे, तो झाडावर राहणारा, म्हणजे आधीपासून त्याला वर्षानुवर्ष तो त्याचे हॅबिटॅट वनस्पती राहिले, त्याच्यामुळे त्याला तो वनस्पती पाहिल्यावर तो खुश होणार. हे झालं अर्बोरियल वे ऑफ लाईफ. नंतर हे जे सर्व आहेत त्यांच्या जवळजवळ सर्व अवयव प्रणाली, त्यांच्या जे हालचालीचे अंग म्हणजे लोकोमोटरी ऑर्गन्स आहेत, त्यांची जी मज्जासंस्था आहे, नर्वस सिस्टीम आहे, त्यांचे सेन्स ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय आहेत, हे झाडांवरील जीवनासाठी रूपांतरित झालेले आहेत. म्हणजे हे अर्बोरियल लाईफविषयी सांगतोय आपण. म्हणजे हे जे सगळे रूपांतर आहेत अर्बोरियल लाईफसाठीचे युनिक आहेत, अद्वितीय आहेत. प्राणी जगाताच्या इतर कुठल्याही गटातही हे रूपांतर आढळत नाही. कुठले रूपांतर आहे? ते लोकोमोटरी ऑर्गन्स असणं, नर्वस सिस्टीम एवढी विकसित असणं, सेन्स ऑर्गन्स विकसित असणं, हे सर्व. त्याच्यानंतर आता आपण या सर्वांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचं जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन पाहू. तर पहिलं एक्झाम्पल आहे ट्री श्रूज. तर ट्री श्रूज कुठे आढळतात? भारत आणि पूर्व आफ्रिकेत आढळतात. त्याच्यानंतर लेमूर हे मादागास्करमध्ये आढळतात. लोरिस हे उष्णकटिबंधीय आफ्रिका व आशियात आढळतात. आणि टार्सियर हे पूर्व इंडिज म्हणजे ईस्ट इंडिजमध्ये आढळतात. त्याच्यानंतर पाचवं एक्झाम्पल आहे न्यू वर्ल्ड मंकी, ओल्ड वर्ल्ड मंकी, मानवसदृश एप्स म्हणजे अँथ्रोपॉइड एप्स म्हणजेच गोरिल्ला, चिंपांजी, त्यांचं एक्झाम्पल आहे. कोणाचं? अँथ्रोपॉइड एप्सचं. मॉडर्न ह्युमन्स हे मिळून सगळे उच्च प्रायमेट्स म्हणतात. हे बघितले आपण त्यांचे एक्झाम्पल्स आणि त्यांचे जिओग्राफिक डिस्ट्रीब्युशन. त्याच्यानंतर आता आपण जी सबऑर्डर पाहिली होती अँथ्रोपॉइडिया, त्याचं आपण पूर्णतः डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? सबऑर्डर अँथ्रोपॉइडिया. त्या सबऑर्डरलाच आपण सिनिफॉर्म्स असं म्हणतो. काय म्हणतो? सिनिफॉर्म्स. तर आता या सबऑर्डर अँथ्रोपॉइडाचे फीचर्स काय आहेत? तर सबऑर्डर अँथ्रोपॉइडाचे फीचर्स काय आहेत? तर फीचर्समध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पाहता येणार तर ते म्हणजे या सबऑर्डरमध्ये इन्क्लूड करून होणार. तर या सबऑर्डरमध्ये इन्क्लूड होणार मंकीज, एप्स, ह्युमन्स हे इन्क्लूड होणार. त्याच्यानंतर हे लार्जर असणार, मोर इंटेलिजंट, मोर सोशल दॅन प्रॉसिमियन्स. म्हणजे प्रॉसिमियन्स जे आपण मागं बघितले, जी दुसरी सबऑर्डर बघितली आपण ती. नंतर त्यांचे फीचर्स असणार फॉरवर्ड फेसिंग आईज, लार्ज ब्रेन असणार, नेल सेन्सर्ड क्लॉज असणार, लॉंगर जेस्टेशन पिरियड असणार आणि मोर कॉम्प्लेक्स बिहेवियर असणार. तर हे मी जरा छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहिले आहे कारण हे यांचे फीचर्स आहेत. म्हणजे वाचताना जेव्हा आपण हा चार्ट पाहू तेव्हा हे आपल्याला फीचर्स लगेचच याच्यासोबत पाहिले तर आपल्या लक्षात राहतील म्हणून. आता सबऑर्डर झाले. तर आता या सबऑर्डर अँथ्रोपॉइडाचे 2 इन्फ्राऑर्डर आहेत. पहिली इन्फ्राऑर्डर आहे प्लॅटिरहिनी आणि दुसरी आहे कॅटारहिनी. तर प्लॅटिरहिनीमध्ये कोण येतात? तर प्लॅटिरहिनीमध्ये न्यू वर्ल्ड मंकी येतात. हे न्यू वर्ल्ड मंकी कुठे आढळतात? तर सेंट्रल आणि साऊथ अमेरिकामध्ये आढळतात. आणि हे जे कॅटारहिनी इन्फ्राऑर्डर आहे त्याच्यामध्ये ओल्ड वर्ल्ड मंकी येतात. त्याच्यामध्ये ते कुठे आढळतात? तर ते आशिया आणि आफ्रिकामध्ये आढळतात. तसेच एप्स आणि ह्युमन्स पण या कॅटारहिनी इन्फ्राऑर्डरमध्ये येतात. तर आता याचे फीचर्स काय आहेत? इन्फ्राऑर्डर प्लॅटारहिनीमध्ये जे न्यू वर्ल्ड मंकी आहे त्यांचे फीचर्स आहेत, त्यांचे नोज जे आहे ते फ्लॅट असणार, आउटवर्ड फेसिंग नॉस्ट्रल्स असणार, लॉंग प्रिहेन्साईल टेल्स असणार त्यांना पकडण्यासाठी आणि ते मोस्टली अर्बोरियल असणार, झाडांवर राहणारे. त्याच्यानंतर आता इन्फ्राऑर्डर प्लॅटारहिनीची सुपर फॅमिली आहे क्लॅबॉइडिये, त्याची फॅमिली आहे सेबिडे आणि त्याच्या सब फॅमिली आहेत सिबिने आणि ॲवॉर्टिने. आणि या सब फॅमिलीचे एक्झाम्पल आहेत कॅप्युचिन्स, हे सिबिने सब फॅमिलीचे एक्झाम्पल आहे. आणि हे कॅप्युचिन्स स्मार्ट आणि सोशल असतात. आणि ॲवॉर्टिने सब फॅमिलीचे एक्झाम्पल आहे आऊल मंकीज. तर हे आपण पाहिलं इन्फ्राऑर्डर प्लॅटिरहिने, त्याची सुपर फॅमिली सेबॉइडिये, त्याची फॅमिली सेबिडे, त्याच्यामध्ये सब फॅमिली 2 सेबिने, ॲवॉर्टिने. सेबिनेचे एक्झाम्पल कॅप्युचिन्स आणि ॲवॉर्टिनेचे एक्झाम्पल ओल्ड मंकी.
त्याच्यानंतर येऊ आपण इन्फ्राऑर्डर कॅटॅरनीकडे. कॅटॅरनीमध्ये सुपर फॅमिली 2 मग सर्कोपिथेकॉइडिया आणि होमिनॉइडिया. तर आपल्यासाठी मेन मानवासाठी होमिनॉइडिया महत्त्वाचे आहे, पण त्याच्या आधी आपण सर्कोपिथॉइडिया पाहू. तर सर्कोपिथॉइडियाची फॅमिली आहे सर्कोपिथेसिडे. त्याच्यामध्ये सब फॅमिली 2 सर्कोपिथेसिने आणि कोलोबिने. आणि त्यांचे एक्झाम्पल सर्कोपिथेसिनेचे चिक पाऊच मंकी आणि कोलोबिनेचे लिफ मंकी एक्झाम्पल. तर ही झाली आपली इन्फ्राऑर्डरमधली कॅटॅरनीमधली सुपर फॅमिली सर्कोपिथेसिडे. त्याच्यानंतर सुपर फॅमिली आता आपण पाहू होमोनॉइडिये. तर होमोनॉइडियेमध्ये आता फॅमिली 2 आहेत, हायलोबॅटिडे आणि होमिनिडे. याच्यामध्ये थोडी खडाखोड झाली आहे, ते थोडं ठीक आहे, थोडं समजून घ्या. तर सुपर फॅमिली आपली कुठली बघितली आपण? सुपर फॅमिली होमिनॉइडिये. त्याच्यामध्ये 2 फॅमिली, हायलोबॅटिडे आणि होमिनिडे. तर या आपल्यासाठी महत्त्वाचे होमिनिडे. तर होमिनिडेमध्ये कोण येणार? ग्रेटर एप्स आणि ह्युमस येणार. आणि जे हायलोबॅटिडे फॅमिली आहे त्याच्यामध्ये येणार सब फॅमिली हायलोबॅटिने आणि त्याच्यामध्ये लेसर एप्स येणार, म्हणजे त्याचं एक्झाम्पल गिबन असणार. त्याच्यानंतर फॅमिली होमिनिडेमध्ये 2 सब फॅमिली, पॉन्जिने आणि होमिनिने. तर पॉन्जिनेमध्ये ओरँगुटान हे एक्झाम्पल आहे आणि होमिनिनेमध्ये आपण मॅन, चिंपांजी, गोरिला येणार. नंतर या सब फॅमिली होमिनिनेमध्येच 3 ट्राईब्स येतात, म्हणजे गण. त्यामध्ये गोरिल्लिनी त्याचं एक्झाम्पल गोरिला, होमिनी त्याचं एक्झाम्पल मॅन आणि पॅरिनी त्याचं एक्झाम्पल चिंपांजी. तर अशा प्रकारे हा सबऑर्डर अँथ्रोपॉइडिया डिस्ट्रीब्युटेड आहे. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि या सगळ्यांचे जर फोटो पाहू शकला तुम्ही गुगलवरून सगळ्या एक्झाम्पलचे, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. तर तेही तुम्ही पाहून घ्या. आणि हे पण 4 ते 5 वेळेस जर चार्ट काढला तर लक्षात राहून जाईल. तर त्याच्यानंतर आपण फिजिकल फीचर्स पाहू प्रायमेट्सचे. तर प्रायमेट्सच्या आधी जनरल सगळ्या मॅमल्समध्ये फीचर्स काय असतात? तर इतर सस्तन प्राण्यांप्रमाणे प्रायमेट्सकडे पण आपल्या जे पिंजऱ्यांवर 2 दुधाचे ग्रंथी असतात, ज्या पिल्लांना दूध पाजतात आणि आई पिल्लांच्या दृढ सामाजिक नातेसंबंध निर्माण करतात. म्हणजे काय? तर आपल्याला जे असणारे 2 स्तनग्रंथी आहेत त्याच्यातून मॅमल्स बाळांना दूध पाजतात, त्यामुळे आई आणि बाळामध्ये चांगले नातेसंबंध निर्माण होतात. तसेच हे जे मॅमल्स आहेत ते सगळे वार्म ब्लडेड असतात. त्यांच्याकडे 4 वेगवेगळ्या प्रकारचे दात असतात. कुठले? इन्सिसर्स, कॅनाइन्स, प्रीमोलार्स आणि मोलार्स. त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स असतात. त्यांच्यानंतर हे जे मॅमल्स आहेत ते अभ्यास ट्रायल आणि एरर पद्धतीने करतात. आणि बाकीचे जे आहेत, म्हणजे एक्झाम्पल आपण पक्ष्यांचं घेऊ, तर ते पक्षी घरटी बनवतात, त्यांना जन्मतःच येत असतात, पण आपल्याला जन्मतः काही करता येत नाही. त्याच्यामुळे आपण ट्रायल एरर पद्धतीने शिकतो. तर अशा प्रकारे हे सर्व डिस्ट्रीब्युशन आपण पाहिलं आहे. याच्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्पेशलाइज प्रायमेटचे ट्रेट्स पाहणार आहोत. हे एकदम डिटेलमध्ये पाहावे लागतात. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि ह्या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहा. आणि अभ्यासासाठी मलाही मदत होईल आणि तुम्हालाही मदत होईल या व्हिडिओची. थँक्यू.